सांगली लोकसभेसाठी उद्या मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि या मतदान प्रक्रियेची आता तयारीला सुरुवात झालेली आहे। ईव्हीएम सह सर्व जे साहित्य आहे या ठिकाणी साहित्याचं वाटप सांगली जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झाली आणि सध्या आपण सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियमवर चित्र पाहतोय। ईव्हीएम सह अन्य जे मशीन आहे, साहित्य आहे, ते साहित्य आता ठिकाणी कर्मचाऱ्यांना वाटप केलं जाणार आहे। साधारणतः ज्या पद्धतीनं सांगली लोकसभेमध्ये उमेदवार आहेत त्यामुळे 2 ईव्हीएम मशीन हे या ठिकाणी मतदानासाठी ठेवले जाणार आहेत आणि त्यामुळेच ईव्हीएम ची संख्या ही यावेळी आपल्याला मतदान केंद्रावरती 2 दिसून येईल आणि याच ठिकाणी आपल्याला मोठ्या संख्येने ईव्हीएम मशीन देखील दिसून येत आहेत। सांगली शहरातील तरुण भारत स्टेडियम मधून जवळच्या तालुक्यामध्ये मतदान केंद्राचे जे ईव्हीएम मशीन आहेत ते पाठवले जाणार आहेत कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून आणि सध्या मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त देखील या ठिकाणी देखील आहे आणि याशिवाय मतदान केंद्रावरती देखील करण्यात असणार आहे। बहुसंख्य कर्मचारी या ठिकाणी जवळपास एकूण जे कर्मचारी संख्या आहे ती 2448 मतदान केंद्र या ठिकाणी जिल्ह्यामध्ये या मतदान प्रक्रियेसाठी उद्या सज्ज असणार आहेत। त्यामुळं उद्याच्या या मतदान प्रक्रियेकडे साहजिक लक्ष असणार आणि याशिवाय मतदानाच्या टक्केवारीकडे देखील लक्ष असणार आहे आणि सांगली लोकसभेची निवडणूक ज्या पद्धतीने चर्चेली गेली त्यामुळं या सांगली लोकसभेमध्ये किती एकूण मतदानाचा टक्का जातो याकडे देखील लक्ष असणार आहे। काही संवेदनशील केंद्र देखील या ठिकाणी जिल्ह्यामध्ये आहेत आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौजफाटा हा जिल्ह्यामध्ये आता तैनात झालेला आहे आणि ईव्हीएम सह सर्व साहित्यांचं वाटप या ठिकाणी सांगली जिल्ह्यामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।